आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आज त्यांच्या आंदोलनाचा 16वा दिवस आणि त्यांचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। सरकारसोबत झालेल्या चर्चेमध्ये 12,500 पदांची नोकर भरती जाहिरात आणि शहरामध्ये मुलामुलींसाठी हॉस्टेल सुरू करण्यात 2 मागण्या प्रलंबित आहेत। प्रत्यक्षात जीआर हातात मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला असून या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 6 उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली आहे। गेल्या 16 दिवसांपासून हे सर्व विद्यार्थी उपोषण करतात। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, आजच्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा 16वा दिवस आहे, अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती खालावलेली, काय परिस्थिती आहे? नक्की 16 दिवसापासून आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे। मात्र परवा आदिवासी विकास मंत्री आहेत अशोक उईके, नरहरी झिरवळ यांनी या मुलांशी चर्चा केलेली आहे। मुलंही या मागण्यांसाठी सकारात्मक आहेत। मात्र आजचा अल्टिमेटम जे आहे ते विद्यार्थ्यांनी दिलेला आहे, त्यामुळे आज या आंदोलनावरती तोडगा निघण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। आज संध्याकाळपर्यंत विद्यार्थ्यांना जीआर जर मिळाला तर हे आंदोलन मागे घेतलं जाईल। मात्र आज संध्याकाळचा अल्टिमेटम या विद्यार्थ्यांनी या मंत्र्यांना दिलेला होता। यातील बऱ्यापैकी म्हणजे 14 मागण्या होत्या, त्यातील 10 मागण्या ज्या आहेत त्या सरकारने मान्यही केलेल्या आहेत असंही विद्यार्थी सांगतात। म्हणजे विद्यार्थी सकारात्मक असले तरी फक्त जीआरची वाट हे विद्यार्थी बघतात आणि आज जीआर जो आहे तो मिळण्याची शक्यता जी आहे, त्यामुळं आज आंदोलन जे आहे ते मागे घेतलं जाऊ शकतं। मात्र जीआर मिळाला नाही तर हे आंदोलन पुढे असंच सुरू राहणार आहे। त्यामुळे विद्यार्थी या 3 मागण्यांवरती ठाम आहेत। बाकी मागण्या ज्या आहेत या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसंदर्भात सरकार काय ठोस भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सागर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।